तर सोनू गेली होती बाहेर तिच्या पप्पासोबत. तर मला वाटलं होतं छान असं खायला आणतील, पण सोनूला पाणीपुरी आवडत्यामुळे तिनं स्वतःसाठी पाणीपुरी, ह्यांना भेळ आवडत्यामुळे भेळ, आणि मला काय आणावं म्हणून आले वडापाव घेऊन. आता काय खावंच लागलं. तर इथं बघा कसा अभ्यास चालला आहे. खाली एक घेतलं होतं वही ठेवायला आणि पाठी एक टेकायला घेतलं होतं. मी तर माझ्या बाप जन्मी असा अभ्यास केला आहे आणि माझ्या नवऱ्यास तर अभ्यासाचा काही संबंधच नाही लांबपर्यंत. तर जेवण वगैरे झाल्यानंतर किचन वगैरे आवरून घेतलं, बेड वगैरे आवरला आणि सोनूला सोडायला जावं लागतं ना, त्यामुळे माझं पाय इतकं दुखतात ना, कारण लांबपर्यंत चालत जावं लागतं आणि माझा चालण्याचा काही संबंध नाही लांबपर्यंत. तर आता ह्यांना म्हटलं चोळून द्या. आधी ह्यांनी नाही म्हटलं, पण नंतर दिलं चोळून. नंतर हिला लगेच माझा इसळ आला की पप्पा तिचं चोळलं आणि माझं नाही. तसं तर नाही, हे रोजच तिचं चोळत असतात, पण माझं कधी नाही चोळत, त्यामुळे आज माझं चोळून दिलं होतं. आणि खरं तर ते कामाला जातात, त्यांचे पाय चोळायला सोडून ते आमचे चोळतात. तर मोठा ब्लॉग बघायचा असेल ना, तर खाली दिलेल्या त्रिकोणावर टच करून मोठा ब्लॉग बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.